ही नानकटाई बघा किती सुंदर झाली आहे. मस्त असे वरून क्रॅक्स आले आहेत. ओव्हन, मायक्रोवेव्ह कशाचाही वापर न करता इतकी मस्त आणि खुसखुशीत नानकटाई आज आपण इडली पात्रात कशी बनवायची ते बघणार आहोत. 100% बेकरीच्या पद्धतीने ही नानकटाई बनवण्यासाठी अचूक माप आणि योग्य पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि एक ती खास ट्रिक देखील सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर मग लगेचच पाहूया खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी बेकरी स्टाईल नानकटाई कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. सर्वात आधी आपण नानकटाईसाठी कोणकोणतं साहित्य लागतं ते बघूया. तर इथे मी मेजरमेंट कपचा 1 कप भरून मैदा घेतला आहे. त्याच्या अर्धा कप भरून आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि बेसनच्या म्हणजे पाव कप एवढा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. प्रमाण बघा किती सोपं आहे. 1 कप मैदा, अर्धा कप बेसन आणि पाव कप बारीक रवा. एवढं सोपं प्रमाण आहे, कोणाच्याही लक्षात राहील एवढं सोपं प्रमाण आहे. आता इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आणि त्यामध्ये हा 1 कप मैदा, अर्धा कप बेसन आणि पाव कप बारीक रवा घालायचा आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये जाड रवा छान असा फिरवून घेतला तरी देखील चालेल. बेसन इथे मी दुकानातलंच वापरलं आहे. घरी दळलेलं बेसन वापरलं तरी देखील चालेल. आता ह्यामध्येच मी 2 मोठे चमचे भरून इथे कस्टर्ड पावडर घेतले आहे. कस्टर्ड पावडरमुळे नानकटाईला खूप छान टेस्ट येते. घालून बघा, नसेल तुमच्याकडे तर नाही घातली तरी चालेल. इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे. मेजरमेंट कपचा 1 टेबलस्पून हे आपल्याला माप घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसतील किंवा असे चमचे नसतील तर घरातलाच एखादा मोठा चमचा घ्यायचा. हा बघा मी आता दाखवते आणि हा छोटा चमचा आहे जो आपण नाश्त्यासाठी वापरतो. त्यापेक्षा मोठा चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये अशी पावडर घालायची. ही बघा 1 मोठा चमचा अगदी थोडंसं वर भरून घ्यायचं. असं आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये 1 टीस्पून म्हणजे 1 चमचा एवढं मी वेलची पावडर घालणार आहे. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर फक्त वेलची पावडर स्वादासाठी घातलीत तरी देखील चालेल. त्यानंतर ह्यामध्ये अर्धा टीस्पून एवढं आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे. हे बघा घरातल्या चमच्याने सुद्धा मी दाखवते. असा अर्धा चमचा भरून आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे. त्यानंतर तेवढीच म्हणजे अर्धा चमचा भरून आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. आता ही सर्व कोरडी पिठं आपल्याला एकत्र चाळून घ्यायची आहेत. हे चाळून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपली नानकटाई खूप हलकी होते. त्यामुळे ही स्टेप अजिबात वगळू नका. हे असं मस्त चाळून घ्यायचं. त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तो सुद्धा निघून जातो. त्याचप्रमाणे पीठ सुद्धा खूप हलकं होतं. त्यामुळे नानकटाई आपली खुसखुशीत व्हायला मदत होते. आता इथे मी दुसरा बाउल घेतला आहे. त्यामध्ये 1 कप एवढी आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि अर्धा कप एवढं न वितळवलेलं साजूक तूप घालायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे डालडा सुद्धा वापरू शकता, कारण दुकानामधल्या नानकटाईमध्ये डालडाच वापरलेला असतो. त्यामुळे तुम्ही म्हणाल की मी इथे 30 रुपयामध्ये का लिहिलं आहे, तर दुकानामध्ये डालडा असतो त्यामुळे डालडा वापरला तरी देखील चालेल. आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता इथे मी एक विस्कर घेतला आहे. त्यानेच हा तूप आणि पिठी साखर मिक्स करून घेणार आहे. सर्वांकडेच हँड ब्लेंडर किंवा इलेक्ट्रिक ब्लेंडर नसतं. इलेक्ट्रिक ब्लेंडर तुमच्याकडे असेल तर त्याने केलं तर उत्तमच. पण हे आता आपल्याला ह्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे. तूप घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तूप अजिबात वितळवलेलं घ्यायचं नाही. न वितळवलेलं तूप घ्यायचं. वितळवलेलं तूप घेतलं तर 100% तुमचं प्रमाण चुकेल. त्यामुळे ही एक छोटीशी टीप देखील नानकटाई बनवताना लक्षात ठेवायची. आता तुम्हाला एक खास मी ट्रिक दाखवणार आहे. हे बघा एका वाटीमध्ये इथे मी पाणी घेतलं आहे. आता या पाण्यामध्ये हे तूप आणि पिठी साखर जी मिक्स करून घेतलं आहे त्यामधला छोटासा गोळा टाकून बघायचा. हा बघा तळाशी जाऊन बसला आहे. जोपर्यंत हा असा गोळा पाण्याच्या वर तरंगून येत नाही तोपर्यंत आपल्याला ही पिठी साखर आणि तूप फेटून घ्यायचं आहे. बहुतेकांना प्रश्न पडतो की किती वेळ फेटायचं कळत नाही आणि त्यामुळे नानकटाई आपली कडक होते. आता बघा हे मी पुन्हा एकदा फेटून घेते आणि असंच आपल्याला सतत मध्ये मध्ये थांबून सुद्धा करू शकता. 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. अगदी हलकं होईपर्यंत आणि छान असा ह्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत फेटून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता किती हलकं हे पिठी साखर आणि साजूक तूप बनलं आहे. रंग सुद्धा पांढरा शुभ्र आला आहे. आणखी एक तुम्हाला महत्वाची ट्रिक सांगते आहे. हे बघा असं ह्याच्यावर तुम्हाला टोकधार दिसत असेल, जसं एखादा डोंगर असतो
किंवा पर्वत असतो तसे टोकं निघालेले तुम्हाला दिसत असतील. मी जवळून सुद्धा दाखवते. असं झालं म्हणजे आपलं तूप छान फेटलं गेलं आहे समजायचं. आता आपण मगाशी वाटीमध्ये पाणी घेतलेलं त्यामध्ये छोटासा गोळा ह्यामधला टाकून बघूयात. आता तुम्ही हा गोळा बघू शकता कसा पाण्याच्या वर तरंगून आला आहे. ह्याला मी आतमध्ये सुद्धा दाबते आहे बघा, तरी सुद्धा तो पाण्याच्या वर येतो आहे. म्हणजे आपली पिठी साखर आणि साजूक तूप व्यवस्थित फेटलं आहे. म्हणजे 100% आपली नानकटाई खुसखुशीत होणार. आता ह्या मिश्रणामध्ये मगाशी आपण जी कोरडी पिठं चाळून घेतलेली ती ह्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि एखाद्या पळीने हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी दाखवते अगदी त्याप्रमाणे. खूप हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर आपण एवढे 7-8 मिनिटं फेटून घेतलेलं तूप आहे ती सर्व मेहनत वाया जाईल. एकदा पळीने असं मिक्स करून झालं की आपल्याला हातानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे जर कोरडं वाटत असेल तर एखाद चमचा तूप घालू शकता, पण दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर करू नका. दूध किंवा पाणी जर तुम्ही हे पीठ बाइंडिंग करण्यासाठी वापरलं तर तुमची नानकटाई 100% कडक बनेल. त्यामुळेच आपल्याला जर कमी वाटलं तूप एखाद चमचा तर घालू शकता ह्यामध्ये. इथे बघू शकता हलक्या हाताने मी पीठ मळून घेतलंय. फार जोर लावून आपल्याला पीठ मळायचं नाहीये. आता हे पीठ झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचंय. त्याचं कारण म्हणजे बहुतेक वेळा तक्रार असते की नानकटाईवर असे छान तडे जात नाही, क्रॅक्स येत नाही. तर एकदा पीठ असं मळून झालं की फ्रीजमध्ये ते 10 ते 15 मिनिटं ठेवल्यामुळे त्यातलं तूप असं बाइंड होतं, मस्त घट्ट होतं आणि त्यामुळे क्रॅक्स जायला मदत होते. पीठ आपण बाजूला फ्रीजमध्ये ठेवलंय तोपर्यंत आपण एक पूर्वतयारी करू. जसं ओव्हन आपण प्रीहीट करतो त्याचप्रमाणे इथे मी एक इडलीचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये हे मी मीठ पसरवून घातलं आहे. हे मीठ खूप वेळा मी वापरले आहे त्यामुळे त्याचा रंग असा झाला आहे. मीठ आपल्याला पूर्ण लेयर अशी पसरवून घ्यायची आहे आणि गॅस चालू करून मध्यम आचेवर हे आपल्याला झाकण लावून 10 मिनिटासाठी चांगलं वाफवून घ्यायचं आहे. इडली पात्राचं बेस जर पातळ असेल तर एखादा जाड भाकरीचा तवा सुद्धा आधी तुम्ही गॅसवर ठेवू शकता आणि त्यानंतर त्यावर इडली पात्र ठेवायचं. म्हणजेच आपण जेव्हा नानकटाई बेक करू तेव्हा ती करपणार नाहीत. इथे 10 मिनिटं झाली आहेत आणि आपण जे पीठ मळून ठेवलेलं ते फ्रीजमधून मी काढून घेतलंय. आता बघा थोडंसं ते घट्ट झालं आहे. आता नानकटाई समान आकाराची होण्यासाठी एखादा खोलगट असा चमचा घ्यायचा किंवा छोटे छोटे गोळे तुम्ही हाताने बनवून घेऊ शकता. त्याने असं थोडंसं अगदी हलकंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि गोल आकारामध्ये नानकटाई बनवून घ्यायची आहे. हलकंसं आपल्याला तळ हाताने असं दाबायचं आहे. हे बघा इथेच आता ह्या पिठाला कसे मस्त तडे गेले आहेत. यावरूनच समजतं आपली नानकटाई 100% खुसखुशीत होणार. आता मी इथे इडली स्टँड घेतले आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे बटर पेपरचे असे गोल तुकडे लावून घेतले आहेत. म्हणजे नानकटाई आपली स्टँडला चिकटणार नाही. अशाच पद्धतीने एक एक करून सर्व नानकटाई मी बनवून घेणार आहे. जास्त नानकटाई करताना सुद्धा जोर द्यायचा नाही. हलक्या हाताने आपल्याला गोळा बनवायचा आहे आणि तळ हाताने हलकासा असा दाबून घ्यायचा आहे. आता ही नानकटाई छान दिसावी म्हणून ह्यावर एक एक मी पिस्त्याचा काप लावून घेणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स लावू शकता. इथे मी एकाच वेळेस सर्व नानकटाई म्हणजे 12 नानकटाई बनवून घेतली आहे. पण इडलीची जी शेवटची तळाची प्लेट असते त्यामध्ये नानकटाई भरली नाहीये. कारण जर अगदी शेवटची प्लेट तुम्ही नानकटाई शिजवण्यासाठी वापरली तर नानकटाई तुमची लवकर करपू शकते. त्यामुळे ही एक टिप महत्त्वाची नक्की लक्षात ठेवा. आता इथे मध्यम आचेवर 10 मिनिटं मी इडली पात्र वाफवून घेतलं आहे. आता ह्यावर एक एक करून इडलीचं स्टँड ठेवायचं आहे. आता हे जे खालचे छिद्र आहेत त्याच्यावर वरची नानकटाई येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित ती उष्णता लागेल आणि नानकटाई आपली व्यवस्थित बेक होईल. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर सुरुवातीला 10 मिनिटं आपल्याला ही नानकटाई बेक करून घ्यायची आहे. इथे 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. हे बघा वरची जी नानकटाई आहे ती पूर्णपणे शिजली नाही, फक्त पसरली गेली आहे 10 मिनिटानंतर. त्याच्या खालची नानकटाईची प्लेट आपण बघूया. ही बघा थोडीशी पसरली गेली आहे, त्याला थोडेसे क्रॅक्स आले आहेत, पण ही पूर्ण शिजली गेली नाही. आता सर्वात शेवटचं म्हणजे जे मधलं आपले नानकटाईची प्लेट आहे ती बघूया. ही बघा मस्त अशी शिजली गेली आहे. तुम्हाला इथे हलका हलका तपकिरी रंग आला असेल. असं झालं म्हणजे नानकटाई आपली शिजली गेली आहे. आता ही प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि उरलेल्या ज्या 2 प्लेट आहेत त्या पुन्हा ठेवायच्या आहेत. म्हणजे मधली प्लेट आणखी आपल्याला 5 मिनिटांनी झाकण उघडून बघायची आहे आणि शेवटची प्लेट आहे त्याला आणखीन 5 मिनिटं ठेवायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण नानकटाई आपल्याला शिजवून घ्यायची आहे.
सर्व नानकटाई शिजवून झाली की आपल्याला ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. जेव्हा गरम नानकटाई असते तेव्हा ती फार नरम असते, त्यामुळे त्याला हात लावायचा नाही, लगेचच ती तुटू शकते. इथे बघू शकता मी सर्व नानकटाई एक एक करून शिजवून पूर्णपणे थंड करून घेतली आहे. रंग बघू शकता आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती खुसखुशीत झाली आहे आणि प्रत्येक नानकटाईला क्रॅक्स आले आहेत. टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल, अगदी बेकरीमध्ये मिळते तशी नानकटाई आपली घरच्या घरी बनवून तयार आहे. मी सांगितलेले सर्व अचूक प्रमाण आणि ट्रिक वापरून अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी इडली पात्र, कढई, कुकर कशामध्येही अशी मस्त बाजारात मिळते तशी नानकटाई बनवू शकता. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराच्या 18 नानकटाई इथे तयार झाल्या आहेत. ही बघा, जवळून सुद्धा दाखवते आणि नानकटाई मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती खुसखुशीत तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्स करून सुद्धा नक्की कळवा. आतून सुद्धा बघू शकता नानकटाई किती मस्त झाली आहे, अगदी पोकळ झाली आहे, जशी दुकानात मिळते, बेकरीमध्ये मिळते तशीच. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.